MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत असताना आता युतीवरून दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये जुंपू लागली आहे। पाहुयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीबद्दल चर्चा सुरू केली असताना दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये मात्र खटके उडू लागले आहेत। चर्चांदरम्यान युतीबद्दलचे नकारात्मक सूर मनसेकडून उमटायला सुरुवात झाली। खुद्द राज ठाकरेंनीच एका मुलाखतीदरम्यान युतीच्या चर्चांची सुरुवात केली। मात्र त्यांचेच नेते आता उद्धव ठाकरेंना अचानक युतीबद्दल उत्साह का वाटू लागला असे प्रश्न करतायत। आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाही। 19 वर्ष झाली मनसे स्थापन होऊन, तेव्हा कधी उत्साह वाटला नाही, हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतात, आमच्या मुलातले लावलेले तेव्हा, बरोबर ना? मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? याच्या आधी कधी विचारलं? शरद पवारांबरोबर जायचं विचारलं? शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का, काँग्रेस बरोबर जाऊ का, तेव्हा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या? ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे आणि हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे। सध्या महाराष्ट्रात 2 समविचारी पक्ष आहेत आणि 2 समविचारी नेते आहेत, एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे। मागचे अनेक दिवस ठाकरे गटासोबत राज ठाकरेंचेही नेते युतीबद्दल दोन्ही भाऊ निर्णय घेतील म्हणून सकारात्मक प्रतिक्रिया देत होते। मात्र राज ठाकरेंच्या फडणवीसांसोबतच्या भेटीनंतर मनसेच्या नेत्यांची भाषा बदलू लागली आहे का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगतायत। उद्धव ठाकरे असं म्हणाले की शिवसैनिकांच्या मनात आहे, राज्याच्या मनात आहे, तेच होईल। मुळात उद्धव ठाकरेंना राज्याच्या मनातलं आणि शिवसैनिकांच्या मनातलं कळतं का या थिअरीवरच माझा विश्वास नाही। 2022ला स्वतःचे 30-30, 40-40 वर्ष सहकारी असणारे आमदार, त्यांच्या मनात काय चाललंय हे ज्या पक्षप्रमुखाला कळत नाही, स्वतःचे 40 आमदार आपल्याला सोडून चालले, त्यांच्या मनात काय चाललंय हे ज्या माणसाला कळलं नाही, त्याला जनतेच्या मनातलं काय आणि कसं समजणार? काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही। त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही। म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे। कोण काही म्हणेल येड्या गबाळा आणि त्याला अर्थ नाही। आमच्याकडलं कोणी काय म्हणणार नाही, त्यांच्याकडलं कोणी म्हणणार नाही, अशा पद्धतीने एकेकाळी महाविकास आघाडी सुद्धा होणार नाही, हे कसे एकत्र येऊन सरकार बनवतील अशी भूमिका होतीच ना। पण तरीही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असं एक सरकार बनलं, मुख्यमंत्री झाला। पण त्यामध्ये आपण नकारात्मक बोलू नये आणि हा विषय हा दोन्ही भावांच्या मधला आहे आणि 2 पक्षप्रमुखांच्या मधला आहे, जे महत्त्वाचे महाराष्ट्राचे 2 पक्ष आहेत आणि दोघांचे विचार देखील सगळ्या विषयावरती सिमिलर आहेत। तर अशा 2 पक्षाबाबत मला असं वाटतं 2 पक्षप्रमुख निर्णय घेतील ना। आपण कशाला वारंवार नकारात्मक बोलून महाराष्ट्रासमोर विलन होण्यासाठी म्हणजे एवढे आतुर झालात? मनसेत धोरणात्मक बाबींवर पक्षाध्यक्षांशिवाय कोणी बोलत नसल्याचा पायंडा आहे। त्यामुळे संदीप देशपांडे युतीच्या चर्चांवर प्रश्न करत असताना ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे का, की मग राज ठाकरेंचीच अधिकृत भूमिका देशपांडे मांडतायत? याबद्दल खुद्द मनसेतच विविध चर्चा झडतायत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।